माझ्या अटकेआधी मी अमित शहाना फोन केला, देशाच्या गृहमंत्र्यांना. कारण सरकारची किंवा सत्ताधाऱ्यांची अशी भूमिका असते, मुख्य माणसाला जर त्रास द्यायचा असेल तर आधी त्याच्या आसपासचे त्याचे जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना त्रास द्या, त्यांना चौकशांना बोलवा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांना 8-8, 10-10 तास बसवून ठेवा, त्यांच्याशी जे व्यवहार करतात त्यांना धमक्या द्या, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार पद्धतीनं धाडी घाला, म्हणजे चाळीत पण धाडी घालतात, जाऊन चाळीत साध्या. हे त्यांनी माझ्या बाबतीत सुरू केल्यावर माझे काही नातेवाईक, मित्र ज्याचा काही संबंध नाही, ते फक्त माझ्याशी त्यांचे संबंध आहे, मित्र परिवार आहे, हे मला वाईट वाटलं. आधी मला वाईट वाटलं की माझ्यामुळे इतरांनी त्रास का सहन करा. मी राजकारणात आहे, मी सहन करेन. पण सकाळपासून धाडी सुरू झाल्या, रात्रीपर्यंत सुरू होत्या. काही लोकांना बोलून घेऊन गेले ईडी कार्यालयात, धमक्या दिल्या, हे स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, ते स्टेटमेंट द्या, नाहीतर तुम्हाला अटक करू. सामान्य माणूस असतो ज्याला या सगळ्याची त्यांची मानसिक तयारी नसते. अचानक त्याला ईडीचे अधिकारी उचलून घेऊन जातात. जसा यमदूत येतो, सैतान येतो आणि त्याच्यात नेतो ना सिनेमा, त्या पद्धतीने ते नेतात. जणू काय आम्ही डॉन आहोत, बरं का, आम्ही डॉनच आहोत असे त्या काळात ते वागायचे. मग माझ्या दिल्लीत बसलो होतो मी तेव्हा, मला कळलं की असा रेट चालल्यात, आमच्या लोकांनी त्रास दिला जातो. म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये लोक राहतात, तिथे राहतात, तिथे एक बाजूला गाडी उभी, जागा आहे, त्याने थांबवली. त्या गाडी ज्याची आहे त्याच्यावर रेट पाहिजे, तिथे गाडी थांबवली म्हणजे ही गाडी यांची आहे, फक्त तुमच्या नावावर आहे. असा कोणी तपास करतो का? बकवास. याला केंद्रीय तपास यंत्रणा म्हणतात. म्हणजे त्रास द्यायचा, छळायचं सगळ्यांना. तर मी अमित शहाना फोन केला रात्री 11 वाजता. गृहमंत्री आहेत, माझ्या जवळ अनेक लोक बसले होते. म्हणजे नका त्यांना फोन, का नाही फोन करायचा? त्यांना सांगतोय चुकीचं करताय तुम्ही, तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे. मी त्यांना सांगितलं, त्यांनी फोन केला तेव्हा ते आधी ते नव्हते, मीटिंग मध्ये होते, पण त्यांनी 4थ्या मिनिटाला त्यांचा मला रिटर्न कॉल आला आणि हा बोलो संजय भाई, प्रेमानं बोलो संजय भाई, आपने फोन किया था? मैं बोलो हाँ अमित भाई, मैं फोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हैं, आप एक जिम्मेदार मंत्री, नेता, ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं, ये राजनीति है, आप मुझे जो तकलीफ दे रहे हो वो आपकी राजनीति, लेकिन आप मुझे तकलीफ दीजिए, लेकिन मेरे लिए आप, हमारे परिवार के लोग जिनका कोई संबंध नहीं है, मेरे दोस्त, उनके ऊपर रेड्स हो रहा है, उनको पकड़ कर लेके जा रहे हो, 10-10 घंटा बिता रहे हो, ये कौन से कानून में लिखा, ये क्या है? मैं ये मानने को तैयार नहीं कि ये आपके मंजूरी के सिवाय हो रहा, तो आप सबसे पहले रुकवाइए. और मैं दिल्ली में बैठा हूँ, सफदरजंग लेन 15 मेरा एड्रेस आपको मालूम है, आपके सामने ही हूँ. आपकी जो टीम है ईडी की, उसको मेरे पास भेज दीजिए. अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए, मुझे गिरफ्तार कर दीजिए, मुझे कोई, लेकिन एक नौटंकी बंद कर दी आणि मी फोन ठेवून दिला. तो ते बोला ना, मला माहित नहीं, बोलो गृहमंत्री को मालूम नहीं, ऐसा होता है क्या? गृहमंत्री को एक सांसद के घर पर रेड चल रही है, ये अगर गृहमंत्री को पता नहीं तो ये गलत है. या फोन नंतर तुम्हाला महाराष्ट्र मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांचा फोन आला. नक्कीच आला. आशिष शेलार, त्या फोन मध्ये काय बोलणं झालं? नाही, मला वाटतं मग अमित भाईने शेलारना फोन केला, कारण मुंबईचे नेते आहेत, अध्यक्ष होते मुंबईचे, मी मुंबईचा आहे,
किंवा मला असा संजय राऊतांचा फोन होता, त्यांच्याशी आपण जरा बोलून घ्या. मग शेलारांचा फोन आला की तुम्ही अमित भाईंशी तुमचं बोलणं झालं. मी लोक झालं ना, गृहमंत्री आहेत ते. असा इश्यू आहे. नाही, मला अमित भाई म्हणते जरा संजय राऊतांशी बोलून घ्या तुम्ही, ते चिडलेले आहेत. म्हटलं हे असं याच्या संदर्भात माझं बोलणं झालं नाही. मग या मताचा की मला त्रास द्या, मी समर्थ आहे, मला फासावर लटकावं, मला फासावर लटकावं. पण तुम्ही कारण नसताना इतरांना त्रास देऊन तुमचा कंडू शमवू नका. मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे.